सकाळचा जो वातावरण असतो तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. आता माझ्या पुढेही आणि मागंही खूप साऱ्या लेडीज होत्या आणि एवढी भीती वगैरे वाटत नाही कारण भरपूर लेडीज होत्या मागं. त्याच्यानंतर मी घरी आले आणि गरम पाणी घेते मी डेली, कारण त्याने जे आपले पोटाचे आजार असतात तेही कमी होतात आणि शरीराला म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्तच पाहिजे शरीरात. तर पाणीही तुम्ही डेली भरपूर पाणी घेतलं पाहिजे. त्यात तुम्ही गरम पाणी घेतलं तर तुमचा वेटही लॉस होतो आणि छान वाटतं. तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही मध त्याच्यानंतर किंवा हळद टाकूनही घेऊ शकता. हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दिवाळी झाली, भाऊबीज झाली, पाडवा झाला, सगळे सण झालेत आणि त्याच्यानंतर येते मेन गोष्ट येते म्हणजे आवराआवरीची. आणि तशीच काही गोष्टी आपण सणामुळे सोडून दिलेल्या असतात. जसं की कोणी जिमला जात असेल तर ते जिम सोडून देतात काही दिवसासाठी. म्हणजे कोणी सोडत नसेल कदाचित, पण ज्या लेडीज असतात त्यांना तर काही गोष्टी सोडाव्या लागतातच. कोणी त्यांचं काहीतरी क्लासेस घेत असेल ते बंद केले असेल, कारण दिवाळी हे आपल्या हिंदूंचा खूप मोठा सण असतो. दिवाळी सगळेच कामात म्हणजे व्यस्तच असतं. सगळे कामं असतात घरातले, फराळाचं, शॉपिंग, परत घराची स्वच्छता, क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे काही गोष्टींमध्ये आपण सोडून देतो आणि खूप दिवसानंतर, आता 15-20 दिवसानंतर मी म्हणजे मी वॉकिंगला जाते, पण 15-20 दिवसानंतर मी आज हे म्हणजे गेले तर खूप छान आणि फ्रेश गेला. सकाळी 5:30ला उठले आणि गेले तर छान वाटतं. कधी कधी मी टेरेसवर जाऊन करते, पण टेरेसवर फिरणं ते एवढं छान वाटत नाही. जेव्हा आपण लांब कुठेतरी हे वॉकिंग करत जातो तेव्हा छान वाटतं. आणि खूप साऱ्या लेडीज असतात किंवा खूप सारे वयस्कर बाबा किंवा काका हेही असतात. तुम्ही रोडवर सकाळी सकाळी बसतात, भरपूर लोक असतात, ते आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे असतात तरी ते जातात. मग आपल्याला जायला काय होतं. आणि खरं ज्या महिला, ज्या लेडीज माझा व्हिडिओ बघताय त्यांना माझं सांगणं आहे की घरातल्यांचं सगळ्यांचं बघण्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतः जर तुम्ही फिट असाल तरच तुम्ही काही गोष्टी करायला म्हणजे हे होईल. आणि स्वतः जर तुमचं मन प्रसन्न असेल तर दुसऱ्या गोष्टीत करण्यात किंवा दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात, दुसऱ्यांना मदत करण्यात तुम्ही छानपैकी ते करू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही खरं तर पहिले तुम्ही तुमची जो शरीर आहे, तुमची जे हे आहे ते मी फिट ठेवलं पाहिजे. कारण कसं आहे ना, वयानुसार आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप सारे बदल होत असतात. पुरुषांच्या महिन्यापेक्षा म्हणजे पुरुषांपेक्षा लेडीजच्या बाबतीत ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. कारण पुरुषांना ह्या काही गोष्टीमध्ये जावं लागत नाही, ते फेस करावं लागत नाही, ज्या लेडीजला करावे लागतात. तसंच ऑपरेशन, प्रेग्नेन्सी, परत ते डिलेव्हरी नंतरचा होणारा त्रास, ते दिलेले इंजेक्शन नंतर टोचतात, अक्षरशः किती त्रास होतो हे एक लेडीज समजू शकते. तर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये दिवाळीचा आता झालेली आहे, भरपूर गोष्टी झाल्या आहेत. आता आपण लाईटिंग वगैरे काढण्याकडे भर द्यावा, कारण भरपूर झाली दिवाळी वगैरे. आणि दिवाळीमध्ये खरं तर आपला लाईट बिल खूप जास्त येतो. तर दिवे वगैरे लावायचे जास्त करून. तर लायटिंग वगैरे आपण लावतोच, पण तेही गोष्टीमध्ये आता झालेत दिवाळीत तर ते आता हळूहळू काढायला घ्यायचं. कारण ते मग नंतर कंटाळा येतो, म्हणून दिवाळी झाल्या 2-3 दिवसात लगेच ते काढून घ्यायचं. नंतर मग जसं जसं दिवस जातात तसं तसं आपल्याला कंटाळा येतो. करताना खूप उत्साहाने आपण सगळ्या गोष्टी करत असतो, पण तेव्हा ज्या काढायचं वेळ येतो की नको वाटतं, नको नको असं होतं आणि मग काही गोष्टी खराब होतात. पुढच्या वर्षी परत त्या नवीन आणाव्या लागतात. त्याच्यासाठी म्हणते मी, आता लेडीजला म्हणते सगळ्या गोष्टी करून घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. भरपूर झाले आता, कामं झाले, स्वच्छता झाली, सणही झालेत. आता स्वच्छताकडे थोडंसं लक्ष द्या. सकाळी वॉकला जात नसाल तर वॉकला जा, गरम पाणी घ्या. तसंच जे गोष्टी तुमच्या घरात अवेलेबल आहे, असं नाही म्हणत मी सगळ्यांच्या घरातच हे असेल, काजू बदाम, परत मखाने वगैरे, खजूर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे अवेलेबल असं नाही आहे. पण तुमच्या घरात शेंगदाणे तरी असतात ना, तुमच्याकडे कडधान्य तरी असतो ना, तो भिजवून तुम्ही सकाळी खा. खूप छान वाटतं आणि तुमची हेल्थ असते. तुमच्या जे होणारे त्रास आहेत, किंवा मी लाडू सांगलेत बघा कालच्या व्हिडिओमध्ये, मेथीचे लाडू आता मी ते घेते डेली. दिवसातून नाही घेतलं तरी चालेल, पण उपाशी पोटे म्हणजे उठल्या उठल्या जेव्हा आपण पाणी घेतो आणि पाण्यानंतर जो आपण हे करतो, जो आहार घेतो किंवा काहीही ब्रेकफास्ट, नाश्ता काहीही घेतो ना,
तो खूप मेन असतो. सकाळ आपण काय खातो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला चहा आवडते, ऑफकोर्स नंतर घ्या तुम्ही चहा, थोड्या वेळानंतर. मलाही खूप चहा आवडते. असं नाही आहे की मी दिवसभर चहाच पीत असते, पण मला सकाळी तरी 1 कप तरी चहा पाहिजे असतो आणि संध्याकाळी 1 कप. तर एवढं नाही आहे की मी असं चहा पिऊच नका असं म्हणत नाही मी, कारण ते चांगलं नाही आहे शरीरासाठी. पण सवय असेल तर ते जात नाही, कारण मी गावाकडून आहे आणि शक्यतो आपल्याला सवय असते चहाची, आपल्याला चहा आवडतेच. तर चहा घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तसंच दिवाळीत आपण भरपूर गोष्टी हे केलेल्या असतात बघा, चेहऱ्यावर अप्लाय केलेल्या असतात, हेअरस्टाईल वेगवेगळ्या, स्ट्रेटनिंग काय 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 केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या केस डॅमेज होतात, केसांचं खूप सारा गुंता होतो आपण हेअरस्टाईल वगैरे करतो तर. तर आता झालं दिवाळी वगैरे झाली की मी छान आता आज खूप दिवसानंतर केस धुतले. आणि जेव्हा आपण केस धुतो ना, आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या की कधीही पाण्यावर म्हणजे डोक्यावर डायरेक्ट पाणी न घेता आपल्या पायांवर पहिले पाणी टाकायचं आणि नंतर हळूहळू आपल्या पूर्ण बॉडीवर म्हणजे पाणी टाकून घ्यायचं, आंघोळ करायची. कारण काय होतं आजकाल तुम्ही बघत असाल, जो हे आहे, मी न्यूजपेपरलाही वाचलं आणि भरपूर याच्यावर मी सर्च करून बघितलंय की आपण जेव्हा आंघोळ करतो डायरेक्टली आपल्या डोक्यावर पाणी टाकतो आणि जी आपली रक्ताची वाहिनी असते, म्हणजे डोक्यात जो आपला मेंदू असतो त्याला डायरेक्ट पाणी, गरम पाणी आपण टाकतो. तर जास्त करून ह्याच्यामुळे हे असतात, पॅरालिसिस होण्याचे प्रभाव जास्त वाढतात. आणि पॅरालिसिस असणाऱ्या पेशंटचे काय हाल होतात हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. कारण माझे आजोबा, त्यांना जेव्हा ते हे झाले एक्सपायर होण्याच्या अगोदर 6 महिने त्यांना पॅरालिसिस होता आणि त्या फेसमध्ये जाताना मी स्वतः त्यांचं सगळं बघितलंय. असा माणूस जो सगळ्यात घरात पहिले उठायचा, तो अगदी म्हणजे चहा पाणी सगळ्याच गोष्टी, अक्षरशः टॉयलेटला सुद्धा त्यांना दुसऱ्याला घेऊन जावं लागायचं. आणि तो जो काळ होता खूप भयानक होता. मी बघितलाय की असंही होऊ शकतं. त्यांचं असं झालं नसतं कदाचित, पण त्यांना पहिले ते पडले होते, म्हणजे असे त्यांच्या नाकात इथे लागलेलं आणि खूप रक्त गेलं. आणि मेन गोष्ट पॅरालिस होण्याची हेच आहे की आपली जी मेंदूची नस असते, म्हणतात, मला एवढं काय, मी काय डॉक्टर नाही, मला त्याच्या बाबतीत एवढी माहिती पण नाही आहे, पण आपला रक्त जर जास्त गेलं तर त्याच्यामुळेही ह्या गोष्टी होऊ शकतात. आपल्या डोक्याला किंवा आपल्याला डोक्याला मार बसलं किंवा काही झालं तर तेव्हा पॅरालिसिस होऊ शकतो. किंवा जास्त स्ट्रेस घेतला, तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तेव्हाही पॅरालिस होतो. तर आंघोळ करताना लेडीज शक्यतो तुमचे म्हणजे केस हे असतात भरपूर, आपण हे असतो तर आपण लगेच हे करतो, पहिले डोक्याला शॅम्पू वगैरे लावून घेतो, नंतर आपण हातपायला साबण वगैरे सोप वगैरे लावत बसतो. तर कधीही आंघोळ करताना पायावर पहिले पाणी टाकायचं, नंतर आपल्या बॉडीवर म्हणजे डोक्यावर वगैरे अप्लाय करायचं. या गोष्टी लक्षात घ्या, तुमच्या फॅमिलीमध्येही शेअर करा, कारण इम्पॉर्टंट आहे. कारण आणि आंघोळ करताना जास्त गरम पाणी घेऊ नका, कोमट पाणी घ्या शक्यतो. आणि माझे आता तुम्ही बघत असाल जे फोर्समध्ये आहे ते जास्त करून ते थंड्या पाण्यानेच आंघोळ करत असतात, कारण त्यांना सवय झालेली असते ती. आणि आपण तर डायरेक्ट थंड्या पाण्याने नाही करू शकत किंवा लहान मुलांना पण नाही करू शकत, आणि थंडी आता चालू आहे तर नाहीच करू शकत. तर कोमट पाणी घ्यायचं, एकदम कडकडीत पाणी नाही घ्यायचं, ते आपल्याला तिथपुरतं चांगलं वाटतंय, पण नंतर ते आपल्या शरीरासाठी खूप काही गोष्टी हे होतात, त्याचा त्रास होऊ शकतो आपल्याला. तर स्वतःला जपा, दुसऱ्यांनाही जपाल तुम्ही जर स्वतः तुम्ही जर चांगले असाल तर सगळ्या लेडीजला आता दिवाळी वगैरे झाली तर स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या. माझ्या व्हिडिओमध्ये हेच असतं की लेडीजने, म्हणजे मी बघते आता खूप साऱ्या गोष्टी बघते मी, आपण जेव्हा हे करतो घरात सणसुदी असलं, सगळ्यात तयाऱ्या वगैरे हे ते खूप सारे काम असतात आणि आपण विसरून जातो. आणि जास्त करून लेडीजला मग आता बघितलंय मी की त्यांना जे आजार असतात, मी स्वतः म्हणते की जे कंबर दुखणं, हातपाय दुखणं, असे जड पडणं, डोकं दुखणं, ह्या गोष्टी मग लेडीजला होतात. त्या सगळ्यांचं बघता पण स्वतःकडे कधी लक्ष देत नाही. तर स्वतःकडे लक्ष द्या आणि दिवसातून 1 तास तरी स्वतःसाठी काढा. सकाळी सकाळी जर तुमची मुलं जास्तच लहान असतील तर जाऊ शकत नाही, पण तिथल्या तिथं थोडंसं योगासनं वगैरे करू शकता तुम्ही, मुलांना बघून सुद्धा करू शकता. तर नक्की करा. आणि आजची छोटीशी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित मी तुम्हाला दिवाळीचे जे सामान आहे ते कसे व्यवस्थित ठेवायचे ते दाखवीन. तर उद्याचाही व्लॉग बघायला विसरू नका. चला तर धन्यवाद. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. चला तर बाय.